सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा नगरीवरती आलेल्या सर्व प्रेक्षक माय बापांचं आणि मान्यवरांचं आणि सर्व खेळाडूंचं या केतकी बॉईज खंडीपाड्याच्या माध्यमातून करूया हार्दिक हार्दिक स्वागत। अतिशय जबरदस्त ही मानाची स्पर्धा आपण बघताय। आई जागमाता गावदेवी चषक 2025 डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे। जे प्रेक्षक डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेत त्यांचे करूया हार्दिक स्वागत। व्हीटीसीए या चॅनल वरती आपल्याला बघायला मिळते। दरम्यान मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय रुपेशनं, मात्र पहिलं यश इथून मात्र मिळेल आकाश धानवी या गोलंदाजाला। आपली जुनी ती मैत्री ग फारच गो आठवीत, पुरी जुनी ती मैत्री ग फारच गो आठवीत। धन्यवाद। सकाळच्या सत्रापासून मात्र जबरदस्त या ठिकाणी क्रिकेटच्या स्पर्धा आणि एक एक सामने मात्र रोमहर्षक आज बघायला मिळतात। अंतिम आणि शेवटचा आजचा दिवस आहे, फायनल डे म्हणून आपल्याला बघायला मिळतोय। आकाशला मिळाली पहिली सफलता, रुपेश दांडेकर बॅक टू डग आउट। नवीन आलेला फलंदाज मिस्टर राकेश। 3 ओव्हरचा मॅच आहे, मात्र यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला उचलून फेकी करतील, तत्पुरती मिळेल फक्त एक धाव आणि या एका धावेनेशी मात्र संघाची धावसंख्या जर बघितली तर आता अकाउंट जे होतं ते ओपन केलं गेलंय राकेशच्या माध्यमातून। आकाश धानवी पुढचा बॉल आपल्या षटकातील लेग ब्रेक केलाय, मात्र यावेळेला बघितलं तर अडथळा आहे त्या ठिकाणी, स्वतः गोलंदाजांपर्यंत चेंडू आलाय। बघा आज ऍडव्हान्टेज मिळतंय आणि नशिबाची साथ आहे जीवदानी गिरीज या संघाला। दोन धावा धावफलकावरती, चेंडूचा खेळ झालाय 3 आणि पुढचा बॉल आकाश धानवी पुन्हा एकदा घेऊन जातील। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटाने बॉलचा संपर्क होत नाहीये, मात्र आकाश याच्या गोलंदाजी मधला हा एक चेंडू आपल्याला बघायला मिळेल का हा व्हाईट बॉल आहे। पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत मात्र आपल्याला बघायला मिळत आहेत। व्हाईट बॉल, व्हाईट 1+1 अशा या 2 धावा या ठिकाणी मिळाल्या जात आहेत आणि या 2 धावेनेशी संघाची धावा संख्या 4 या अंकावरती। अंकुश पागी सलामीला आलेला खेळाडू आहे, मात्र यावेळेला पुन्हा एकदा स्विंग अँड मिस झालाय। एसटी रक्षक पुन्हा एकदा बीट झाले त्या ठिकाणी आणि बघता बघता दोन्ही फलंदाजांकडे एक धाव सहजरित्या कंप्लीट करण्याची या ठिकाणी संधी होती आणि ती एक धाव या ठिकाणी मिळाली गेली। गायत्री माता ससूपाडा संघाचं या ठिकाणी आगमन झालंय सुपर 4 मध्ये, त्यांनाही आपण जाताना बघितलंय, काय जबरदस्त खेळ राहिलाय। पुढचा बॉल आकाशचा, हो या वेळेला फक्त ना फक्त स्ट्रगल, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, अखेरकार मात्र स्वतःवरती हास्य निर्माण झालं चेहऱ्यावरती संतोषच्या। कदाचित आकाश धानवी हा गोलंदाज त्याच्या समोर आला नसता तर मात्र मग डायरेक्ट हिट बघायला मिळाली असती। प्रेक्षकांसाठी बक्षीस लागलं जात आहे। बाहेर जर कॅच पकडला आहे बा कॅच तर मात्र विलास भोचर यांच्या माध्यमातून 100 रुपये दिले जातील। मोठा फटका आलाय, हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, मात्र क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक आणि प्रेक्षक बनतोय क्षेत्ररक्षक। 6 धन्यवाद। पहिलं षटक समाप्त झालंय। धावसंख्या जर बघितली आपण तर 11। मान्यश्री दिनेश म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून करूया हार्दिक हार्दिक स्वागत। मान्यवरांची उपस्थिती या अंतिम दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। माननीय श्री दिनेश म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय। रंगमंचावरती
व्यासपीठावरती ज्यांना आपण बघू शकताय माननीय श्री दिनेश म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करूया हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज सज्ज झालेत, गोलंदाजीच्या मार्कवर सुंदर फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत, झेल टिपला जाणार नाही, मात्र वन बाउन्स चेंडू त्या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर जात असताना चौकार आणि मान्यवरांचं आगमन या ठिकाणी केलं जात आहे. काय जबरदस्त शॉट होता, ऑफ स्टंपच्या बाहेर उसळी देण्याचं काम केलं होतं फलंदाजाने, त्याच्यावरती झाल्यात हाबी आणि या चेंडूला अखेरकार मात्र खेळलं ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक थोडेसे कमी पडले आणि त्यांच्या डोक्याच्या वरून हा चेंडू सीमारेषा लगत जाताना दिसलाय. ऑन साइडला या वेळेला मात्र फेकून दिलाय, मात्र अडथळा आहे. वृक्षदेव आहेत आणि त्यांना हा चेंडू आदळला जातोय. कदाचित याही फटक्यावरती मात्र मोठा फटका आला असता, मात्र तसं काही होत नाहीये. आमच्या लाडक्या प्रेक्षकांनी या ठिकाणी झेल टिपलाय, त्यांना विनंती करतोय की आपण या मान्यवर कक्षामध्ये आपल्याला बक्षीस या ठिकाणी 100 रुपये दिले जातील. मला वाटते गायत्री माता ससूपाडा संघाचा प्रेक्षक खेळाडू होता आणि त्याच्या मार्फत या ठिकाणी झेल टिपलाय. दरम्यान राकेश याच्या माध्यमातून सुरेख फटका आपल्याला बघायला मिळतोय 6 धाव्यांसाठी. प्रेक्षकांना या ठिकाणी झेल टिपलाय त्याच्याकरिता 100 रुपयाचं पारितोषिक विलास बोचर यांच्या माध्यमातून होतं. चांगला बॉल, फुलटॉस बॉल होता, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न झाला नाही आहे राकेशचा, मात्र थोडीशी दुखापत झालाय फलंदाजाला. थोडंसं निरीक्षण केलं जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये पाणी हे पाठवलं जाईल. मान्य श्री जयवंत लोखंडे यांच्याही माध्यमातून बक्षीस लागलं गेलंय आयवा कॅच साठी. जो प्रेक्षक बाहेर कॅच घेईल त्याच्याकरिता 100 रुपये हे पारितोषिक मात्र असेल. मुख्य व्यासपीठावरती मान्यवर कक्षामध्ये आपण बघताय नुकतंच आगमन झालंय मान्य श्री दिनेश म्हात्रे साहेबांचं आणि ही उपस्थिती लाख मोलाची ठरत असताना आपल्याला बघायला मिळत आहे. कामण विभागातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळत आहे. पुन्हा एकदा संतोष याचा पुढचा बॉल, याही वेळेला मात्र चेंडूला खेळलाय ऑन साइडला. फाईन लेग पट्ट्याच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. तिचे 6 रन्स, 6 धावा. काय जबरदस्त या वेळेला जर बघितलं आपण तर फटकेबाजी. 3 षटकांचा मॅच आहे लक्षात घ्या आणि 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली आपण तर 30 धावा धावफलकावरती, म्हणजे 15 पूर्णांकच्या सरासरीने मात्र या ठिकाणी धावा या एका षटकामध्ये अद्यावत केल्या जात आहेत. 3रं षटक प्रगतीपथावर येणार आहे, मात्र तत्पुरती जाऊया आपण डीजे यांच्याकडे आणि ऐकूया एक मधुर असं संगीत. येस, 3 षटकांचा मॅच आहे लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला टॉस होईल त्यावेळेला तुम्हाला नक्कीच सांगितलं जाईल की किती ओव्हरचा मॅच आहे. धावसंख्या 30 धावा. एक महत्वाचा गडी बाद केलाय, यश तर मिळालंय, मात्र यावेळेला राकेश ऑन फायर याच्याकडून जर बघितलं तर चांगली फलंदाजी होत असताना आपल्याला बघायला मिळत आहे. राकेश चौधरी नव्याने गोलंदाजीच्या मार्क वरती आपल्याला येताना दिसले आहेत. ह्याच्यानंतर अजून एक बिग फाईट मॅच बघायला मिळेल. जो संघ विजयी प्राप्त करेल तो 2 हात करेल इशिका स्पोर्ट्स तरखड वसई या संघाच्या समोर. ऑन साइडला हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक आल्यात, करणार नाही यात चूक, भागवल्या आपल्या संघाची भूक. धक्का नंबर 2 अंकुश पागी बॅक टू द आउट.
पोरी चढला मला फिवर मी हाय क्रिकेट लवर मी तुझा यार ना पोरी दूर नको जास मला देऊ नको त्रास मी तुझ्यावर मरना पोरी दूर नको जास मला देऊ नको त्रास मी तुझ्यावर मरना पुरा कवय तुझी मोड नाद क्रिकेटचा सोड काम धंदा करेना पुरा कवय तुझी मोड नाद क्रिकेटचा सोड काम धंदा करेना खूप खूप धन्यवाद डीजे. आता दुपारचं सत्र जवळ पार पडत आलंय आणि आता या मैदानावरती जर बघितलं तर मात्र प्रेक्षकांची गर्दी इथून मात्र आपल्याला जास्तीत जास्त बघायला मिळणार आहे. आज शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. सलग 4 दिवस चालणारी ही स्पर्धा आणि अखेरकास ज्या शेवट दिवसाचा अंतिम दिवसाचा आपण विचार करत होतो तो दिवस आज मात्र आपल्याला बघायला मिळतोय. कुठला संघ मात्र पुढे जाताना दिसेल. जवळ 4 बक्षीस या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात. ट्रॉफ्यांकडे वारंवार लक्ष जातं कारण की लक्ष वेधून घेणाऱ्या ट्रॉफीज आहेत आणि या ट्रॉफीज आपण बघताय माननीय श्री कमलाकर जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला आल्यात. त्यांचंही करूया या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार. राकेश हा गोलंदाज आता त्याच्या कोठातील पुढचा बॉल डॉट टाकतोय. राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेटचा मारा करतात. याही वेळेला मात्र फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम केलं जात आहे. वारंवार 2 चेंडू हे डॉट स्वरूपाचे आपल्याला बघायला मिळाल्यात. क्या बात आहे राकेश. तिसरा षटक निर्णायक आहे. 30 धावा तुमच्या धावफलकावरती आहेत. टर्निंग पॉइंट मॅच होऊ शकतोय कारण की ज्या पद्धतीची यावेळेला गोलंदाजी होते हाणामारीचं षटक आहे मात्र त्या हाणामारीच्या षटकामध्ये जर बघितलं तर मात्र मोठे फटके येण्याची वाट बघतोय आपण मात्र ते फटके येताना दिसत नाहीयेत. पुढचा बॉल राकेश या गोलंदाजाचा पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक फ्रेम मध्ये मात्र या वेळेला झेल ही धरतीला दान केली जाते आणि आयुष्यमान भव्याचा मात्र आशीर्वाद त्या फलंदाजाला या ठिकाणी मिळाला जातोय. 1 धाव निश्चित केले गेले. 31 धावा आता धावफलकावरती. जवळ 3 चेंडूंना सामोरे जात असताना अखेरकार शेवटच्या एंड मोमेंटला ही 1 धाव आपल्याला बघायला मिळते. आता 2 चेंडूंचा खेळ हा फक्त शिल्लक राहिलाय. राकेश पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जातील. सामना करतील मिस्टर राकेश ठाकरे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न धाडस मानस मात्र यावेळेला जर बघितलं तर चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी झाला आपण म्हणतोय आणि प्रत्येक वेळेला व्हेरिएशन हे गोलंदाजाकडे असणं फार गरजेची गोष्ट आहे. आता बघितलं तर वारंवार वेगवार पद्धतीचे चेंडू या ठिकाणी टाकले जातात आणि अजून एक डॉट बॉल येताना दिसलाय. आता जर बघितलं तर शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल आणि या एका चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मात्र कुठेतरी चांगली एक टार्गेट हे आपल्याला मोठं बघायला मिळणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल. क्या बात आहे. राकेश या ठिकाणी कौतुक केलं जाईल कारण की ज्या अनुषंगाने त्याने या ठिकाणी बॉलिंग साध्य केले आहे अतिशय जबरदस्त दमखम दाखवणारी गोलंदाजी आहे. स्वतःला मात्र सिद्ध केलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये की मी ही एक चांगला गोलंदाज आहे आणि काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी केली जात आहे. आयवा कॅच साठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. इथून मात्र मान्य श्री जयवंत लोखंडे साहेबांच्या माध्यमातून दरम्यान जाऊया. पहिली इनिंग या ठिकाणी समाप्त झालाय. 1 इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 31 धावा आहेत आणि 32 धावांचं हे आवाहन मात्र सेट केलं गेलंय. टार्गेट सेट केलं गेलंय ते म्हणजे जीवदानी गिरीज या संघाच्या समोर. जाऊ नका कुठे, बघत राहा ही मॅच डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. तत्पुरती मात्र जाऊया डीजे वादक यांच्याकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. माझा समाज जागा झालाय माझा समाज जागा झालाय. आता उडलाय वैऱ्यात गोंधळ. आता उडलाय वैऱ्यात गोंधळ.
पुरुषांचा होत जगात गाजावाजा रक्त तिळ तिळ आटवून सारी सुखात ठेवली प्रजा घेऊन हाती कांतीची ज्योत घेऊन हाती कांतीची ज्योत अन्यायावर कराया आता सर्वांचा जमलाय मेळ आता सर्वांचा जमलाय मेळ क्या बात आहे डीजे महेंद्र. आता मात्र फॉर्म मध्ये येत असताना जबरदस्त गीत या ठिकाणी वाजवलं जात आहे. एका नाण्याची बाजू आपण या ठिकाणी बघितली आहे. आता दुसऱ्या नाण्याची बाजू आपल्याला बघायची बाकी आहे, कारण की फलंदाजी आतापर्यंत चांगली राहिलंय. जवळजवळ बघितलं तर 31 धावा आणि 32 धावांचं टार्गेट मात्र सेट केलं गेलंय आई जीवदानी गिरीज या संघाच्या समोर. ते टार्गेट मात्र या ठिकाणी कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल हे देखील पाहिलं जाईल, कारण की आतापर्यंत जर बघितलं तर फलंदाजीच्या जोरावरती मात्र आजच्या दिवसामध्ये सामने जिंकणारा संघ आपण बघताय वसई गिरीज हा संघ. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्गवरती राकेश ठाकरे. याच राकेश ठाकरेने मात्र जबरदस्त फलंदाजी केलंय. आता गोलंदाजी मात्र चांगली करावी लागेल. स्ट्राईक एंडकडे आकाश धानवी हा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधला एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू आणि सगळ्यात जास्त फर्स्ट रँकिंग करणारा हा खेळाडू आहे. दरम्यान यावेळेस चेंडूला फोर्स केलाय, चेंडू निघून गेलाय. इट इज अ ब्युटिफुल टायमिंग. 6 धावा. थँक्यू सो मच डीजे. आकाश धानवी याचा उल्लेख करायचा झाला तर मग वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धांमध्ये जर बघितलं आपण तर सगळ्यात टॉपचा खेळाडू आपण बघताय आणि त्याच्या जवळजवळ 3000 रन्स कंप्लीट झाल्यात. क्या बात आहे आकाश धानवी. तीन 3174 धावा या त्याच्या आपल्याला वैयक्तिक बघायला मिळत आहेत. जबरदस्त फलंदाजी. राकेश याच्या पहिल्याच बॉल वरती मात्र मी कोण आहे हे सांगत असताना 6 धावा आल्यात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. मिडल ऑफ द बॅट करणं फार गरजेची गोष्ट आहे आणि या वेळेला जर बघितलं तर एक सेन्सिबल क्रिकेट एक षटकार आल्यानंतर आकाश धानवीच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. धावसंख्या 7 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. एका बाजूला संतोष यालाही विसरून चालणार नाहीये, कारण की एक उंचपुरा फलंदाज आणि एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू हा आपल्याला बघायला मिळतोय. मोठा फटका आलाय. ऑन साइडला चेंडूला उडवलाय. जबरदस्त फटका. चेंडू 6 धावांसाठी निघून गेलाय. आंबा तनुगळाचं पाणी गे आंबा पाणी कजन लाली लाले गे लाली लाले पाणी कजन लाली लाले गे लाली लाले. धन्यवाद डीजे. अशीच काही तोडफोड केली होती प्रथमतः फलंदाजी करत असताना युनिटी चिंचोटी या संघानं. मात्र या वेळेला सांगितलं जात आहे बारी बारी सबकी बारी पहिली ती तुम्हारी अबे हमारी. जबरदस्त फटका. जशास तसं उत्तर देण्याचं काम केलं जाते या वेळेला. धावसंख्या जर बघितली आपण तर 13 धावांवरती मात्र आता बघायला मिळत आहे. या वेळेला बॅटची कडा डायरेक्ट पुढे टाकलाय बॉल राकेशनं आणि बघता बघता एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे, कारण की या दोन्ही फलंदाजांनी एक एक 6 मारून मात्र एक सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. दरम्यान 14 धावा धावफलकावरती आणि आता 2 चेंडूंचा या पहिल्या षटकातील खेळ शिल्लक आहे. जो संघ जिंकेल तो नक्कीच इशिका तरखड या संघाच्या समोर आपल्याला खेळताना दिसेल. मात्र हवेमध्ये चेंडू आणि या वेळेला मात्र आकाश धानवी सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं तुमच्यासाठी खूप महागडं पडू शकतं, कारण की एक जबरदस्त खेळाडू आहेत आकाश धानवी आणि त्यांची झेल तुम्ही या ठिकाणी सोडल्यात. धावसंख्या 16. अजूनही 16 धावांची गरज आहे.
मान्यवर कक्षामध्ये आपल्याला बघायला मिळतात मान्य श्री दिनेश म्हात्रे साहेब, एक जबरदस्त व्यक्तिमत्व असलेले आणि कामण विभागाला बिलॉंग करणारे आपल्याला बघायला मिळतात आणि नेहमी त्यांचा पाठिंबा हा आपल्याला बघायला मिळतोय. दरम्यान या वेळेला सरळ रेषेत चेंडूला खेळले, 1 बाउंस इनटू द गॅप. क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू सीमारेषा गाठताना दिसलाय. 4 धावांसाठी आलाय हा ब्युटिफुल टायमिंग के साथ खेळला जाणारा चौकार. क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट माझ्या हारी खेळाय क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट पोरा माझ्या रे खेळाई क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट पोरा माझ्या रे खेळाई क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट थँक्यू सो मच डीजे. काय जबरदस्त फटक्याबाजी. हे 2 फलंदाजांवरती मात्र नियंत्रण लक्ष देण्याचं काम करावं लागेल, कारण की ज्या अनुषंगाने ते फलंदाजी करतात जबरदस्त प्रेक्षकांचं मन जे आहे ते मोहित केलं जात आहे फलंदाजांच्या माध्यमातून. एका बाजूला आकाश आहे धानवी आणि एका बाजूला आपल्याला बघायला मिळत आहेत संतोष डावले, ज्यांनी जबरदस्त फलंदाजी केले. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली तर 20 धावा आपल्याला बघायला मिळते. इथून मात्र धावांची गरज असेल 12 आणि चेंडू शिल्लक असतील 12 चेंडू 12 धावांची गरज. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत मिस्टर रुपेश दांडेकर. एक हाही जबरदस्त खेळाडू आपल्याला फ्रेम मध्ये बघायला मिळतोय. पहिलाच बॉल राईट मध्ये विकेटचा मारा करतायत. हवेमध्ये चेंडू आहे त्या ठिकाणी थोडासा अडथळा निर्माण नक्की होतोय. दरम्यान फलंदाज 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करेल आणि बघता बघता जर आपण धावसंख्येवरती लक्ष दिलं तर मात्र जाऊन पोहोचते 22 अंकावरती धावसंख्या. पुढचा बॉल गोलंदाजाचा रुपेश दांडेकर. यावेळेला बघितलं तर खाली राहिलाय बॉल. जबरदस्त चेंडूची डिलिव्हरी केली जाते. असं वाटलं होतं की नक्कीच हा चेंडू जो आहे तो थोडासा वेगवान पद्धतीचा बघायला मिळाला. जसा चेंडू टाकलाय तसा मात्र व्हेरिएशन बघायला मिळालाय. जबरदस्त बॉल. पंचांकडेही लक्ष दिलं जाईल. एका बाजूला साईक एंड वरती आपल्याला वैभव धूम जे केतकी बॉईज खंडीपाडा म्हणजेच आयोजक संघ याच्यातलं एक चांगलं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू आपल्याला पंचांच्या भूमिकामध्ये बघायला मिळतोय. तर एका बाजूला अतुल राव. हे 2 पंच मात्र वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधले नामांकित पंच म्हणून ओळखले जात आहेत. दरम्यान हवेमध्ये चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक करणार नाहीये चुकी आणि पहिला ब्रेक थ्रू मात्र इथून मिळवला जातोय रुपेश दांडेकर याच्या माध्यमातून. पहिली सफलता आणि बॅक टू डग आउट मिस्टर संतोष डावले. धन्यवाद डीजे. राकेश चौधरी हा फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. संघाची जिम्मेदारी ही त्याला स्वीकारावी लागणार आहे, कारण की आता धावांची गरज किती आहे तर 9 चेंडूंमध्ये जवळजवळ 10 धावांची गरज आहे. रफ अँड टफ मॅच आपल्याला बघायला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेर चेंडूची पिचिंग केली जात आहे. व्हाईट बॉल बघायला मिळत आहे. ज्या पद्धतीने तुम्ही या अशा पद्धतीची जर गोलंदाजी कराल, 100 धावा या तुम्ही समोरच्या संघाला जर द्याल तर मात्र विजयाच्या दिशेनं तुमचे जाण्याचे चान्सेस जे आहेत ते खूप कमी आहेत आपल्याला बघायला मिळतात. मॅच हा तुमच्यापासून लांब जाताना दिसेल. पुन्हा एकदा रुपेश बॅटची कडा लिडिंग एज. कदाचित त्या ठिकाणी जर फर्स्ट स्लिप असती तर मात्र आपण
ही झेल आपल्याला बघायला मिळाली असती, मात्र राकेश याच्या माध्यमातून ही एक धाव येताना दिसलंय आणि या एका धावेने संघाची धावसंख्या आता मात्र 24 या अंकावरती बघायला मिळत आहे. पुढचा बॉल रुपेश दांडेकर, आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलंय. दरम्यान आकाशसाठी हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर, झेल घेण्याची दाट शक्यता होती त्या ठिकाणी, मात्र बघता बघता डिक्लेरेशन झोनच्या बाजूने चेंडू निघून गेलाय आणि फलंदाजांनी 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. 26 धावांवरती मात्र आता गाडी हे आपल्याला बघायला मिळते. विजयाच्या दिशेनं वाटचाल करताना दिसलाय जीवदानी गिरीज हा संघ. मात्र आता जर बघितलं तर चेंडूचा खेळ झालाय 5, शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल आणि या धावांची किती गरज आहे, तर 6 धावांची गरज आहे आणि 6 धावा आल्यात. आकाश धारवीच्या माध्यमातून मॅच फिनिश. काय जबरदस्त फलंदाजी. मी म्हटलं होतं की गोलंदाजी त्यांची साजेशी राहिली नाहीये, मात्र फलंदाजीच्या जोरावरती या ठिकाणी सामने जिंकण्याची हिंमत ठेवणारा संघ म्हणजे जीवदानी गिरीज हा संघ. जबरदस्त तोडफोड फलंदाजी आणि आपल्या संघाला मात्र पुढे नेण्याचं काम केलं गेलं आकाश धानवीच्या माध्यमातून. या ठिकाणी टॉसही केला जाईल. एका बाजूला इशिका स्पोर्ट्स तरखड आणि एका बाजूला आपण बघणार आहोत तो म्हणजेच आई जीवदानी गिरीज हा संघ. दोन्ही संघ वसई तालुक्यातील संघ, वसई परिसरातील एका जवळील संघ आपल्याला बघायला मिळत आहेत. एक मैत्रीपूर्वक लढत अशी शेवटच्या मॅच मध्ये बघायला मिळेल. इथून मात्र जो संघ जिंकेल तो मात्र सुपर 4च्या दिशेने मात्र वाटचाल करताना दिसेल.